मॅच सामना आता इथे सुरू झालेला आहे. खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर आपल्या कंपनीचे देखील मनपूर्वक आभार ज्यांनी ही मालिकेवरची बाईक इथे पुरस्कृत केलेली आहे. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. महत्वाच्या मॅचला सुरुवात होताना पाहिलं मी ते मुंबई धमाका या अगोदरची मॅच जिंकली आहे. त्याचबरोबर जर पाहिलेश्वर इकडे आपल्याला बांदेश्वर बांदा हा संघ देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकली आहे, एक मॅच पराभूत झाली आहे. आता ही मॅच मात्र जिंकून आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचकडे त्यांना जायचं आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न इकडे असणार आहे. मुंबई धमाका मनीष शिंदे आणि नागेश वाडेकर सलामीला आलेत, परंतु गोलंदाजीसाठी गौरेश नागवेकर यावेळेला स्ट्रोकला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने, रेस्ट लागली फिल्डर आणि बॉल मधील, परंतु फिल्डरने जिंकली आहे. बबल नाईक त्या ठिकाणी होते. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 पाहायला मिळते. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आमचे क्रिकेट प्रेमी मित्र अनंत पाटकर यांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक असं स्वागत करू. यावेळेला आक्रमण केलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. मनीषच्या बॅट मधून आलेला फटका पाहायला मिळतोय. जिकडे धावा मिळतील 4. सोबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मनीष महत्वाची मॅच आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. ओ पुन्हा एकदा दांडी गोल. नक्कीच प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतात. हे दर्दी क्रिकेटचे चाहते आहेत जे सिंधुदुर्गाच्या विविध भागातून या ठिकाणी आलेत. काही रत्नागिरीतून देखील आलेले आहेत, काही कोल्हापूरवरून देखील आलेले आहेत. ही मानाची स्पर्धा पाहण्यासाठी ही प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी काही न्यूट्रल प्रेक्षक आहेत, ज्यांना दर्जेदार क्रिकेट पाहिजे तेही इकडे आलेत. काही प्रेक्षक आपल्या टीमला, आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा द्यायला इकडे आलेले आहेत. मुंबई धमाका विरुद्ध बांदेश्वर बांदा यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. गौरेश नागवेकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पेरनेम एक्सप्रेस म्हणजेच गौरेश नागवेकर गोव्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु समोर जोगेश्वरी मुंबईचे खेळाडू रोहित खरात. चांगला बॉल, त्याला मात्र मनगडाच्या साह्याने ढकललेल्या ऑन साइडला. तिकडे एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. महत्वाची मॅच असणार आहे. जो जिंकणार आहे आजच्या रात्रीतील शेवटचा सामना खेळेल. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरेश नागवेकरचा वेग ही त्यांची ओळख आहे. मागील मॅच मध्ये देखील खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली होती, परंतु इकडे पाहायचंय नागेश वाडेकर मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मिळवलाय. जोडीला जर पाहिलं तर रोहित खरात यांनी देखील पहिल्या दोन्ही मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर पोहोचताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली कॅचही पकडली गेली. रोहित बाद.
महत्वपूर्ण विकेट आलेले आहेत. आपण पाहू शकता हे सगळे आयोजक देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपतंय, 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि 8 धावा. नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रचंड क्षमता त्यांच्याकडे आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांना मिळालाय. अंधेरीचे की युवा खेळाडू म्हणून ओळखले जातात. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. सध्या मुंबई धमाकासाठी धमाके करायचे आहेत, परंतु बांदेश्वर बांदा हा देखील एक नामवंत संघ आहे आणि कोकणातील मोठी स्टारकास्ट या टीम मध्ये देखील आहे. परंतु प्रतिस्पर्धी टीम मध्ये मुंबईकर खेळाडू, काही युवा खेळाडूंचा समावेश मुंबई धमाकामध्ये पाहायला मिळतोय. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलेला आहे. तिकडनं जर पाहिलं तर थोडासा बॉल कटही होतो, यष्टीरक्षकांकडे जातोय. मागील मॅच मध्ये देखील प्रसन्नने खूप चांगली बॉलिंग केली होती, प्रभावित केलं होतं. आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांना या ठिकाणी मिळालाय. पहिल्या मॅच मध्ये 3 धावा देत 3 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. दुसऱ्याही मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून राहिली होती. नागेश यावेळेला बॅकफुटला जात केळकट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॉलने वळण घेतलं. यष्टीरक्षकांकडे गेला. आणखीन एक डॉट बॉल. उंचपुरे गोलंदाज आहेत. पनवेल परिसरातील दुंद्रे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्या चर्चेत आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून आमंत्रित केलं जातं या खेळाडूला. प्रसन्न पाटील आपल्या टीमला सध्या तरी प्रसन्न करतोय, कारण पहिले 2ही चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. नागेश दांडी 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 गुल. काय बॉल टाकलाय अफलातून. नागेश वाडेकरच्या रूपात एक महत्वाची विकेट आली आहे. आपण पाहू शकता राहुल मुनगेकर यांना देखील पाहताय, ज्यांना आज आम्हाला समुद्र सफर घडवली ते राहुल यांना देखील आपण स्क्रीनवर पाहतायत. कारण नुसता आज समुद्र सफारीचा आनंद त्यांच्या माध्यमातून आम्हाला घेताना पाहायला मिळाला. तेच राहुल देखील पाहायला मिळतात स्क्रीनवर. आणि 2 दिवस या परिसराला फिरण्याचा देखील योग आला. निसर्ग सौंदर्य कोकण म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. मग कुणकेश्वर, त्याचबरोबर समुद्र सफर, हे सगळं काही 2 दिवस फिरायला मिळालं. अवनीश उपाध्याय येतात बॅटिंग करण्यासाठी. 3 महत्वपूर्ण विकेट गेलेल्या आहेत. 5 षटकांची लढत आहे. 8 वर धावसंख्या थांबली आहे. अवनीश मात्र बॅटिंगसाठी त्यांना पाहायला मिळतात. पहा इकडे थोडं 3ही बॉल आतापर्यंत निर्धाव टाकलेले आहेत बांदेश्वर बांदा टीमसाठी खेळत असताना प्रसन्न यांनी. अवनीश ऑप्शनच्या बाहेरचा बॉल यावेळेला पाहायला मिळाला. प्रभू सर आमच्याकडे वळतात, कळवतात व्हाईट बॉल आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 8 वर जाते, 9 वर जाते. 3 विकेट माघारी परतलेले असताना आजच्या रात्रीतील एक महत्वाची मॅच आपण पाहतोय. यानंतर शेवटचा सामना असणार आहे. मिसबा हॉलिडेजच्या विरुद्ध चालू सामन्यातील विजेता खेळेल. बिग हिट केलाय, फटका तर खेळाय. पाहूया तिकडे फिल्डर येत आहेत आणि बबल लाईक पकडतायत. हा झेल आणि आणखीन एक विकेट आली आहे. प्रसन्न यांच्या खात्यामध्ये विकेट जाईल. आणखी एक खेळाडू बाद.
हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत केलाय. कळलंच नाही मॉर्कलला बॉल आला कधी आणि गेला कधी. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. उंच पुढे गोलंदाज आहेत, काही बॉल वेगात टाकतायत. पहा, एक त्रिफळाचीत देखील त्यांनी केला. त्यानंतर काही बॉलला वळवलं सुद्धा. सिमेंटची खेळपट्टी असताना देखील बॉलला वळण देण्याचं कसं आहे त्यांच्याकडे आणि ते इकडे दाखवलं सुद्धा. दुसरी ओव्हर सुरू आहे. 4 विकेट 9 धावा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि हेच वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं देखील. संपूर्ण सिंधुदुर्गाचं लक्ष या स्पर्धेवर लागलेलं असतं, महाराष्ट्राचंही लागलेलं असतं. आणि उद्या सुद्धा या ठिकाणी बलाढ्य टीम्स खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या वर्षी कोयंडे, पहिल्या दिवशी जर पाहिलं तर कोयंडे 11 कालवी, काल श्रीतेज पुणे आणि आज कोण जिंकणार याची चर्चा आहे. आणि उद्या रात्री मात्र जे 4ही टीम क्वालिफाय झालेले असतील सेमीफायनलसाठी त्यांचा ड्रॉ उद्या रात्री या ठिकाणी केला जाईल सर्वांसमक्ष. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 10 धावा झालेल्या आहेत. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये राकेश मॉर्कल आणि गुड्डू शेख ही जोडी आहे आणि जो थोडासा बॅकफुटला गेलेला आहे संघ त्याला फ्रंटफुटला आणावं लागेल आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील. आयोजन 1 नंबर. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. 10 धावा धावफलकावर आहेत आणि राकेश आणि गुड्डूला डाव 6 भरायचा आहे मुंबई धमाका या टीमसाठी. मांदेश्वर बांधासाठी येताना पाहायला मिळत आहेत आता मात्र दर्शन बांदेकर. पहिला बॉल अतिशय वेगात टाकला, खोलवर टप्प्याचा होता. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला आणि इकडे एक धाव घेतली गेली. उंच पुढे आहेत, दिपाट देहयष्टी आहे आणि वेगात गोलंदाजी देखील करतात आणि धडाकेबाज बॅटिंग देखील करतात आणि म्हणूनच आतुरता असते दर्शन कधी येतात खेळायला. खूप मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स देखील दर्शन यांनी देखील कमावल्यात महाराष्ट्रभर. थोडीशी अडखळणी गोलंदाजी करत असताना, परंतु इकडे गुड्डू आणि राकेश यांच्यासाठी कमावण्यासारखं खूप काही आहे. इकडे जर का पार्टनरशिप केली, इकडे जर का काही मोठे फटके खेळले, मात्र त्यांच्याही नावाची चर्चा महाराष्ट्रभर होईल. पुन्हा तेच ऑप्शनच्या बाहेर, अगदी खोलवर, अगदी वेगात, परंतु त्याला केवळ कट केलं आणि एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 12 वर. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी संत गतीने धावफलक पुढे निघालेला पाहायला मिळतो आपल्याला. एक चौकार या डावामध्ये नागेश यांच्या बॅटमधून आला खरा, परंतु त्यानंतर एका मागोमाग एक विकेट गेल्या आणि दबाव तर मात्र पाहायला मिळतोय, परंतु हटवावा लागेल हा दबाव. पुन्हा एकदा तेच अगदी खोलवर आणि वेगात. अगदी गोलंदाजांच्या हातामध्ये खेळण्या वाचून पर्यायच नव्हता बॅटरकडे, राकेश मॉर्कलकडे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. दर्शन बांदेकर. एक चुरशीचा पराभव या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा ही टीम पेटून उठलेली आहे. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचची देखील उत्कंठा असणार आहे. यावेळेला सुद्धा प्रचंड वेगातील चेंडू येताना पाहायला मिळाला. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आणि तिकडे देखील एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. गुड्डू आणि राकेश या ओव्हरमध्ये देखील जर पाहिलं तर आतापर्यंत 3 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. 13 धावा धावफलकावर आहेत, परंतु गुड्डू आणि राकेश. मुंबई धमाका. पुन्हा एकदा प्रचंड वेगातील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. सुंदर गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेर भयानक वेगात गोलंदाजी होते आणि अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि त्याचमुळे की काय फलंदाज थोडेसे अडखळत आहेत, परंतु तरी देखील प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी चांगली होते, हरकत नाही, फलंदाजी चांगलीच करावी लागेल. एकाच्या हातात बॉल आहे, एकाच्या हातात बॅट आहे. पुन्हा एकदा तेच त्याच ठिकाणी मोजून मापून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दर्शन बांदेकर या नावाची चर्चा का होते संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये, गोलंदाजीच्या स्वरूपात दाखवून देताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासाठी टाळ्या आणि शिटा सुद्धा होत आहेत. परंतु मुंबई धमाकाला सुद्धा धमाके करावे लागतील. दर्शन बांदेकर केवळ 3 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये आणि अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये कुठेतरी एक 20-25 जरी धावसंख्या आली, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आणि तो करावं लागेल राकेश मॉर्कल आणि गुड्डू यांना 4 विकेट गेलेल्या असताना सुद्धा.
प्रसन्न आलेत पुन्हा एकदा. धाव संख्येसाठीचं स्ट्रगल मात्र मुंबई धमाकाचं सुरू आहे, परंतु प्रयत्न करतील मुंबईकर. प्रसन्न एवढा वेगात बॉल पाहायला मिळाला आहे आणि उसळी आणि कट दोन्ही, म्हणजे प्रसन्नच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्यच हे आहे. बॉलला कटही करतात, बॉलला उसळी देतात. या बॉलवर ते देखील पाहायला मिळालं. बॅट्समन तर बीट झाले, पाठीमागे किपर गोपाळपट्टा देखील बीट झाले. अशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चौथी ओव्हर सुरू आहे. 14 धावा धावफलकावर वेध लागलेले आहेत. यानंतरच्या मॅचचे देखील कमी गतीचा बॉल टाकला, ऑन साईडला ढकलला, स्क्वेअर लेग वरून मात्र फिल्डर येत आहे. तिकडे एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण गरज आहे. नाही मोठे फटके हरकत नाही, सिंगल डबल्स तरी घ्या. धावफलकाला मात्र हलतं ठेवा आणि या प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण करा. हे क्रिकेटमध्ये तुम्हाला करावं लागतं. 16 धावा धावफलकावर आहे. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. एवढ्या लांबवरून प्रवास करत आपण इकडे आलेलो आहोत, तर तुम्हाला दाखवावं लागणार आहे. पहिल्या मॅचमध्ये तर या अगोदरच्या मॅचमध्ये चांगले खेळलेले आहेत. पुन्हा एकदा तेच टप्पा पडल्यानंतर बॉलचं कट होणं, यष्टीरक्षकांकडे जाणं आणि डॉट बॉल येणं. चांगली गोलंदाजी, म्हणजे या सगळ्या म्हणजे गोलंदाजी नो डाऊट चांगली होते, परंतु तुम्हाला फुटवर्क सुद्धा करणं गरजेचं. जागेवरून अशा प्रकारचे चेंडू तुम्ही नाही खेळू शकत. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. गुड्डूला प्रयत्न करावे लागतील. गुड्डूकडे क्षमता आहे, दाखवावं लागेल. परंतु पुन्हा तेच मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय, अशा पद्धतीचे वारंवार 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 चेंडू टाकले जात आहेत. प्रसन्नने याही वेळेला आपल्या टीमला प्रसन्न केलेलं आहे. या पद्धतीची ते गोलंदाजी करतायत. बांदेश्वर बांदा या टीम मध्ये ते खेळताना पाहायला मिळत आहेत. मकरंद तोरसकर साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यावेळेला देखील फटका फसला बॉल हवेत, परंतु यष्टीरक्षक थोडेसे दूर होते आणि तिकडे एकदा मात्र मिळते. सगळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 17 धावा धावफलकावर आहेत. स्ट्रगल करते टीम, परंतु कमबॅक करावं लागेल. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये घेऊन येतील. नो बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय. याही वेळेला एक चांगलाच बॉल पाहायला मिळाला होता, परंतु नो बॉल आलाय आणि यानंतर असेल फ्रीट. या फ्रीटचा फायदा घ्यावाच लागणार आहे. फ्रीटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो पाहायचा आहे. 18 धावा धावफलकावर आहे. राकेश यावेळेला फ्रीटचा फायदा तर घेतलाय, फटकाही खेळलाय, परंतु तिकडे आहेत फिल्डर. कॅच पकडली जाते, परंतु फ्रीटमुळे बचावले गेले. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि प्रसन्नने आणखीन एक चांगलं षटक या ठिकाणी टाकलेलं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. मुंबई धमाका टीम धावसंख्या 19 आणि आता मात्र एक षटक बाकी आहे. राकेश आणि गुड्डू मैदानाच्या आतमध्ये. डीजे आनंदवाडीचं क्रिकेट आणि क्रिकेटची आनंदवाडी गेली 22 वर्ष या ठिकाणी हेच क्रिकेट रंगताना पाहायला मिळत आहे आणि प्रेक्षक देखील आनंदवाडीचा हा आनंद घेण्यासाठी मात्र आवर्जून इकडे 22 वर्ष येत आहेत. शेवटची ओव्हर घेऊन मात्र गिरीश कोचरेकर येत आहेत. दादर मुंबईचे खेळाडू आहेत गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर राकेश, पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय. फटका तर चांगला आहे, पाहूया किती लांब जाईल आणि पकडले जाते. कॅच, विकेट येते. गिरीशच्या खात्यामध्ये पहिली विकेट.
पाहायला मिळतात. रोहित चव्हाण, आरशी स्पोर्ट जोगेश्वरीचे सर्व्हिस सर्व प्रेक्षक पहा आनंद घेत आहेत या मॅचचा. गिरीश कोसरेकर पहिल्याच बॉलवर विकेट त्यांनी घेतली आहे. पाहूया रोहित आणि गुड्डू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी राहिली आहे गोलंदाजांची. प्रत्येक म्हणजे प्रसन्नाने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर दर्शनने जबरदस्त कामगिरी केली, गौरेश यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आता पहिल्याच बॉलवर विकेट घेतलेली आहे ती गिरीश कोसरेकर यांनी. परंतु फलंदाजांना तरी सुद्धा प्रयत्न करावेच लागतील. फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होतोय. गॅपमध्ये जाईल का? फिल्डर आलेत. बबल आणि तिकडे अपघात झालाय. 2 गाड्या एकाच रुळावर आल्या. दुसरी धाव घेत असताना विकेट आली आहे. योगेश यादव आले बॅटिंग करण्यासाठी. पाहूया जोगेश्वरीचे आणखीन एक खेळाडू आहेत, महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि आणखीन एक विकेट त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. आम्ही आभारी आहोत सुरभी शब्बीरभाई पटेल कोल्हापूर यांचं. सुरभी लाईट्स, साऊंड, लाईट्स, स्क्रीन, LED, जनरेटर्स हे सगळं काही आणि महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील देखील स्पर्धांमध्ये आवर्जून सुरभी इव्हेंट्सला आपण पाहतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आवर्जून आपण आपल्या स्पर्धेमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील, आपल्या स्पर्धेची शोभा वाढवायची असेल तर आपण शब्बीरभाई पटेल यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सुरभी लाईट्स. जवळ मॅचच्या दिशेने गिरीश कोसरेकर यांनी आणखीन एक विकेट घेतली आहे. 7वा धक्का बसलाय मुंबई धमाकाला. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉईंटच्या दिशेने जातो आणि तिकडे थोडीशी मिक्सफील्ड देखील होते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 21 वर धावसंख्या. 21 ना. शेवटचे 2 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. मिसबा हॉलिडेज कातली टीमच्या विरुद्ध कोण खेळणार हे अजूनही बाकी आहे. पहिल्या डावात दुसऱ्या डावात देखील विकेट जाऊ शकतात, क्रिकेट आहे. परंतु बांदेश्वर बांदा टीमने खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलाय. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. तिकडे अंतिम टप्पा आहे. धावा तर घेणारच आहे ते खेळाडू आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. तिसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. माझ्या मते शक्य फलकावर आहेत. अहमद आलेले आहेत रोहित त्यांच्या जोडीला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा घेतली जाते. पाठीमागे बॉल जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला. तिकडे मिक्सफील्ड झाली आहे. एकाच्या ठिकाणी 2 मिळतील. तिसरीचाही प्रयत्न होईल का? आणि त्या प्रयत्नात आणखीन एक विकेट आली आहे. बघता बघता डाव संपला. बांदेश्वर बांदा चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. मुंबई धमाकाने
25 धावा केल्यात. 25 धावा झाल्यात. 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी सगळ्याच गोलंदाजांनी केलेली आहे आणि महत्वाच्या विकेट आल्यानंतर थोडेसे बॅकफुटला टीम पाहायला मिळाली. जरूर पहिला डाव संपतोय. दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आवाज महाराष्ट्रातील नामवंत समालोचकाचा आवाज आयपीएलचा कुणाची सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. चेक 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 1 2 3 चेक. अध्यक्ष विकास कोंडे यांच्या शुभ हस्ते. ओके. काही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी काही विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. या ठिकाणी सन्मानित केलं जातं श्रीकृष्ण हार्डवेअरचे संजय मेस्त्री साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संजयजी मेस्त्री साहेब आपला सन्मान केला जातोय. माजी नगरसेवक विकास कोंडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. श्रीकृष्ण हार्डवेअर संजय मेस्त्री साहेब यांचा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने केला जातोय विशेष सन्मान. त्याचबरोबरने या स्पर्धेसाठी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल संजय तारकर साहेब माजी उपनगराध्यक्ष त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. खास या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी विकासजी कोंडे साहेबांना विनंती असणार आहे. संजय तारकर साहेब उगरचे माजी उपनगराध्यक्ष खास आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची शोभा वाढवलेली आहे. त्याबद्दल विकासजी कोंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. हे सगळे अतिथी हे सगळे मान्यवर या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत. आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि आपलं झालेलं या ठिकाणी आगमन आणि त्याबद्दल आपला विशेष सन्मान केला जातोय. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. तर जाऊयात पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सकडे कुणाला जाते सर. मोनू आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर फटका हवेत आहे. फिल्डर खाली येतो. जजमेंट चांगला फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विकेट. बबल गोज ऑन डक. ओडावडाचा बबल आता डगआउट मध्ये असेल. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. चांगली गोलंदाजी मोनू यादवची परंतु संघर्ष करण्यासाठी धावा कमी आहेत स्कोर बोर्डवर. 26 लक्ष्य 26 टू विन आणि या 26 लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात देखील खराब आहे विरोधी टीमची.
सामना रात्री रंगतदार होऊ शकतो. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. हा इतिहास आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. प्रतीक स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक टीमसाठी टी शर्ट इथे देण्यात आलेले आहेत. प्रतीक सावंत यांचे देखील मनपूर्वक आभार, ज्यांनी संपूर्ण टीमला इथे टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. आपला माणूस, आपला उद्योजक, आपला मराठी मुलगा प्रतीक सावंत आणि प्रतीक स्पोर्ट्स, मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड. आणि तसेच समीर माळगावकर, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज समीर माळगावकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार. एक रणनीती मिळेल. तर एक धाव मिळते, खातं उघडलं जातं. नवीन फलंदाज सुमित ढोंगडे गोपाल भट्टाच्या बरोबरीने खेळण्यासाठी. सुमित ढोंगडेने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळलाय, तिथे सिंगल मिळेल. त्याचंही खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 2. चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या ओव्हरमध्ये मोनू. लक्ष जास्त मोठं नाहीये विरोधी टीमच्या समोर. बांदेश्वर बांदा या टीमला लक्ष पार करायचं 26 धावांचं. बांदेश्वर या टीमचे संघमालक मकरंद तोरसकर सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. 27 मध्ये 24 करायचे त्यांना. स्विच हिटचा प्रयत्न विकेट किपरने सोडलाय. इथे एक सोरटी धाव पूर्ण केली आहे आणि पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन, अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 3 धावा. आज गेल्या 2 रात्रीच्या तुलनेमध्ये चौकार षटकार थोडेसे कमीच लागलेत. आज गोलंदाजांनी चांगलंच वर्चस्व गाजवलं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर. गोलंदाजी भन्नाट राहिली आजच्या रात्रीच्या खेळात. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळत असताना सरळ चालला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सुमित ढोंगडे मैदानामध्ये खेळतोय. पहिले 2 RPLचे म्हणजेच रायगड प्रीमियर लीगचे हंगाम याच खेळाडूने गाजवले. पहिल्या दोन्ही RPL मध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली. पारगावचाच खेळाडू आहे, ज्या गावाला बिलॉंग करतो आकाश तारेकर. सुमित ढोंगडे स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेनचा बॉल फुल टॉस होता, स्वीप केलाय, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. येतो षटकार. षटक समाप्त. टीमची धावसंख्या 9. यानंतर मिसबा हॉलिडेज कातोळी हा संघ इन ऍक्शन असेल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता कातोळी टीमचा, जो संघ गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये खेळतोय. एकही वेळेला ही स्पर्धा जिंकता आलेली नाहीये, परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कातळीचे समर्थक मोठ्या संख्येने आलेत. आपलं सर्वांचं स्वागत आहे. यांची जिद्द, चिकाटी, मेहनत, संपूर्ण टीम, संपूर्ण गाव या टीमच्या मागे नेहमीच उभं राहतं. एजाजी सोलकर यांचा संघ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल. गोपाल भट्टा 1 धावेवर 22 वर्ष स्पर्धा खेळलाय. हा बॉल थोडासा फुल टॉस आहे, बीमर घोषित केलाय पंचांनी. नो बॉलचा इशारा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटची संधी असेल आता खेळण्याची फलंदाज सुमित ढोंगडेकडे. मोठा चान्स सुमित ढोंगडेला. हुझेफा आलाय बॉलिंग साठी. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला वळवलाय, तिथे 1 धाव मिळेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये.
12 धावा फलकावर लागल्यात. 12. गोपाल भट्टाने छान वळवलाय, मागे चाललाय बॉल फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक बॉल हरवण्याचा प्रयत्न करतोय, नाही थांबणार. येतोय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गोपाल भट्टाचा सुपला बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर घेऊन जातो. या बॉलला 4 धावा मिळतात. चांगलं टायमिंग, हा अनुभव आहे गोपाल भट्टा यांच्याकडे. चौकाराच्या मदतीने 16 धावा. फुल टॉस, स्विच हिट, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटला, तोपर्यंत 1 धाव मिळते. गोपाल भट्टा हे फटके मारण्यासाठी जाणला जातो. चौफेर फलंदाजी करतो. 22 वर्ष ही स्पर्धा सातत्याने खेळला. एक मात्र असा खेळाडू असेल की जो संपूर्णच्या संपूर्ण हंगाम ती आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा खेळताना दिसलाय. हे 22वे पर्व आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. 21 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. सोपा वाटतोय सामना. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉल दबाव वाढवतील, परंतु त्याच्यासाठी विकेट देखील घ्याव्या लागतील. विकेट जर आल्या तर दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर, अन्यथा सामना सोपा आहे. फलंदाज सज्ज होईल. सुमितचा हा समोर मारलेला फटका अगदी काळ्या पडद्यावर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, येतोय चौकार. पाच विजयासाठी बांदेश्वर बांदा या टीमला. चांगला फटका गॅप मध्ये चाललाय, बॉल 1 बाउन्स ओव्हर द रूप आणि चौकाराच्या मदतीने स्कोर लेवल. आता 1 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी टीमला. या टॉस साठी मिसबा हॉलिडेज कातळी या टीमचे कॅप्टन. मिसबा हॉलिडेज या टीमचे कॅप्टन बबलू पाटील यांनी संपर्क साधायचा आमच्या टॉस बॉक्स मध्ये. एका धावेची आवश्यकता. दिग्विजय कोळंबकर यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. हॉटेल वसंत विजय ची पुढील पिढी. 1 धाव करायची आहे, ऑन साइडला दिशा दिली आहे. सामना इथे संपला आणि सामना इथे जिंकलाय. बांदेश्वर बांदा या टीमने हा संघ पुढील फेरीत दाखल होतो आणि त्यांची आता लढत असेल टीम मिसबा हॉलिडेज कातळीच्या विरुद्ध.